खेळाडू आहेत त्यांचं देखील आपण दिनकर भोईर यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय। धन्यवाद। तर स्वागत सन्मान आपण इथंच थांबूया, जाऊया मॅच कडे बोलूया। ओ टू सुनील शेळके सर। मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला मित्रांनो आपण निश्चितच पाहू शकाल। ओम नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया। मराठी भाषेमधून तुम्हा सर्वांपर्यंत धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी समालोचक मी सुनील शेळके तयार आहे। उपस्थित सर्वांचं सस्नेह मनपूर्वक स्वागत। मराठी भाषेचा गौरव करताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मावाळ मिथिळे आणि रसा शब्द जैसे कळलो अमृताचे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजेसे जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन। गोलंदाज तयार झालेला आपण पाहू शकाल संजय धावपलकर धाव 1 समोर ठेवले फुलले ते मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने ते मात्र फटका आपल्याला पाहायला मिळाला। डिफेन्सिव्ह शॉट होता, कव्हर ड्राईव्ह आपण पाहिली। 1 धाव या धावपलकर तशीही जोडली जाईल। 2 धावा धावपलकर असतील। पहिलं सत्र पहिल्या सत्रामध्ये धावपलकर किती धावा लावाव्या म्हणजे आपला विजय निश्चित असेल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने पहिलं षटक संपल्यापर्यंत या कर्णधाराला त्याचा अंदाज किंवा त्या फलंदाजांना त्याचा अंदाज लावावा लागतो। या शटल क्रॉस झाले होते, चेंडू फेचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला नाही आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने केवळ नाईक आमच्यापर्यंत इकडे पोहोचतात आणि हा चेंडू इकडे वाईट घोषित केला जातो। 1 धाव धावपलकर लावली जाईल। किशोर पाटील यांच्याकडून चौकार किंवा षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे, त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून सस्ने स्वागत असेल। संजय तयार। पुन्हा एकदा शटल क्रॉस झाले, यावेळेस हुक करायचं होतं चेंडूला, प्रॉपर टायमिंग मैदानाच्या आतमध्ये जोडलेलं आपण पाहिलं नाहीये। 38 सर्कलच्या अगदी एजवर चेंडू अडवला जातो। 1 धाव इथे सुद्धा आलेली आपल्याला पाहायला मिळेल। 4 धावा धावपलकर आहेत। यावेळेस मला असं वाटतं पहिली टुर्नामेंट आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेमधील पहिली लढत देत असताना संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने वेळ आहे आणि म्हणून वेळे संघामध्ये कशा पद्धतीने निश्चितच खेळाडू आहेत, गोलंदाज कसे आहेत, फलंदाज कसे आहेत, क्षेत्ररक्षण कसं होतं, या सगळ्या गोष्टींकडे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं नजर लागलेली असेल। गोलंदाज तयार पुन्हा एकदा होताना आपण पाहू शकाल संजय। फुलटॉस आहे, यावेळेस उजव्या स्ट्रीच्या फार बाहेरचा चेंडू, चेंडू पैचा संपर्क जरी आला नसेल तरी 1 धाव इथे मात्र अवंतरच्या स्वरूपात जोडली जाईल आणि या एका धावेनिशी धावपलक आपण पाहिलं तर ते 75 अंकित 5 पर्यंत जाऊन निश्चितच पोहोचलेले आहे। 5 आकडा म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला 5 स्टार हॉटेलची सुद्धा आठवण होत असते आणि त्यातच पंचपक्वान। गोलंदाजाला तयार व्हावं लागेल। बॅकफुट लावून लेट कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसलाय। फुलर लेन चेंडू आहे आणि इथे मात्र फलंदाजाची जी चॉईस आहे, डिसिजन आहे तो पूर्णपणे चुकलाय असं म्हणायला हरकत नाही। फलंदाजाचा अंदाज चुकला, समोरच्या चेंडूला तुम्ही बॅकफुट लावून कट करू शकत नाही। समोर विथ दी ओपन फेस ऑफ द बॅट जर खेळून काढला असता तर बेटर रिझल्ट राहिला असता। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडा अँगल झाला, आतल्या अंगाला वळला, पुन्हा एकदा बॅकफुट लावून फटका सजवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला। 1 धाव पूर्ण दुसरीसाठी जाण्याचा प्रयत्न तर झाला परंतु यशस्वी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं की जे षटक 45 इयर्ससाठी कॅटेगरीसाठी इथे मात्र रिझर्व्ह ठेवलं गेलेलं आहे। एक चेंडू अजून शेष खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत माहिती पोहोचते कारण या चेंडूमध्ये आतापर्यंत 2 वाईट चेंडू फेकले गेलेले आहेत। आतापर्यंत एकूण चेंडूंची फेक झालेली आहे 7। बघा या धन्यवाद शेळके सर। यानंतर बघा पुढील सामना जय कालिका माता कालवार आणि मार्कंडे कारिवली दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय पुढील सामना। धन्यवाद। यावेळेचा फटका अप्रतिम आहे, इनसाइड दी सर्कल जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलेला आहे। अंतिमतः फार मोठी जगलिंग सुरू आहे सीमारेषेवर आणि लास्ट मोमेंटला चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये ढकलला जातो। कमिटमेंट बघा, बॅट हातामधून सुटली होती आणि त्यानंतर इथे मात्र मॅच्युरिटी आपल्याला पाहायला मिळते। अंतिम क्षणाला खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे की कबड्डी सुरू आहे हा फार मोठा प्रश्न असेल परंतु ती जी पॉपिंग क्रीज आहे तिच्यापर्यंत पोहोचले हे सर्वात महत्वाचं आहे। डेडिकेशन फार महत्वाचं आणि निश्चितच ज्याला आपण समय सूचकता म्हणतो ती समय सूचकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आणि धावपलकोर एकूण धावा जोडल्या गेल्या 3 धावपलक आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे 9।
या षटकामध्ये 2 वाईट चेंडू जरी हाताळले असतील तर आपण पाहिले 4 सिंगल या षटकामध्ये आल्या आणि शेवटच्या चेंडूवर ज्या 3 धावा आल्या त्या 3 धावा खऱ्या अर्थाने त्या अतिशय महत्वाच्या असतील, या धावपलकाला अतिशय महत्वाच्या असतील या खेळाडूंना, त्याचबरोबर या खेळाडू कक्षाला. 9 धावा धावपलकर मित्रांनो झालेल्या आपण पाहायला मिळाल्या. मिहिर स्पोर्ट्स बरोडी संघ आपणास ससने विनंती असेल, वेळेच्या बाबतीत आपण अपव्यय करायचा नाही. चला प्रेमनाथ दादा पाटील, सुनील पाटील अँड ऑल टीम, आपणास विनंती आहे, वेळेकडे सुद्धा आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने आता मात्र आपण भारतीय प्रमाण वेळेचा जर विचार केला तर भारतीय प्रमाण वेळेनुसार 11:19 झालेली आहेत आणि हळूहळू खऱ्या अर्थाने आता सूर्यदेवता आपल्या अगदी डोक्यावर आलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर रखरखत ऊन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या उन्हाच्या आतमध्ये कोणताही खेळ खेळत असताना खऱ्या अर्थाने फार मोठं चॅलेंज असतं. आणि एक जर आपण विचार केला तर 40+ क्रिकेट यासाठी सुरू झालं होतं, एक धाव आरोग्यासाठी, अशा पद्धतीची स्लोगन या क्रिकेटमध्ये होती. आणि ते आरोग्य आपलं चांगल्या पद्धतीने राहावं, शारीरिक फिटनेस चांगल्या पद्धतीने राहावा, यासाठी खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटचं आयोजन केलं गेलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अनेक संघटना इथे मात्र समोर आल्या आणि भिवंडी तालुक्याचा विचार केला तर 3 कार्यरत सक्रिय संघटना 40+ क्रिकेटसाठी इथे मात्र काम करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सिनियर 40+, त्याचबरोबर न्यू 40+ आणि मास्टर 40+ अशा माध्यमातून अनेक संघ खऱ्या अर्थाने इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपलं कसब आणि दाखवताना आपण निश्चितच पाहत असतो. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या शतकाला लगेच जिथे मात्र सुरुवात करायची पंचांना विनंती असेल, ज्या वेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने सूचित करावं असं वाटेल त्या त्यावेळेस समोरच्या संघाला, संघनायकाला आणि खेळाडूंना आपण सूचित करायचंय. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. क्रमांक 2 साठी विश्वास, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. यावेळेचा हा फटका चांगला आहे, किती चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू लँड होतो अगदी सीमारेषेवर. सुनील पाटील यांच्या माध्यमातून चेंडू 1 बाउन्स नंतर अडवला जातो आणि या चेंडूची झाली आहे फेक. तत्पूर्वी 2 धावा या धावपलकावर लावण्याची संधी ती मात्र हेरली आणि ती संधी पूर्ण केली गेली. 11 धावा यावेळेस या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. या अगोदरचा आपण सामना पाहिला, ज्या सामन्यामध्ये लक्ष ठेवलं गेलेलं होतं 38 धावांचं आणि त्या 38 धावांचं लक्ष फक्त आणि फक्त 13 चेंडूंमध्ये पार केलं गेलं. कालचा दिवस मित्रांनो फार वेगळा होता. कालच्या दिवसामध्ये सर्वच सामने, मला असं वाटतं एकूण सामन्यांपैकी 90 ते 95% सामने लो स्कोरिंगचे झाले होते. यावेळी चेंडूला दिली होती फिरकी, बॅकफुट लावून चेंडूला खऱ्या अर्थाने ड्राईव्ह केलेला आहे. अपी स्क्वेअर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणाला फुटबॉल स्किल वापरला, चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये रोखण्यामध्ये सक्सेसफुल ठरलाय हा क्षेत्ररक्षक. चेंडू अडवून फेकी करेपर्यंत इथे मात्र 3 धावा पूर्ण चौथीसाठी निघतील. 3 धावा पूर्ण करण्यामध्ये पूर्ण झाली दमछाक. चौथीसाठी जावं की न जावं, स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला असं वाटत होतं चौथी धाव पूर्ण असेल, परंतु पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. चौथ्या धाबेसाठीचा प्रयत्न झाला एक मार्गी, म्हणून 3 धावा पूर्ण आहेत. आणि स्ट्रायकिंग एंडला ज्या फलंदाजाने तिसरी धाव कंप्लीट केली तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलेला आपण निश्चितच पाहू शकाल. आतापर्यंत या जोडीने 2दा 3-3 धावा धावून काढलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा शारीरिक ज्या मर्यादा आहेत, जे पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर अगदी एजवर आलेले आपल्याला निश्चितच इथे मात्र काठावर आलेले पाहायला मिळतील. पाहायचं यानंतर धावून धावा किती पद्धतीने इथे मात्र काढल्या जातील. धावपलकावर एकूण धावा 14. यावेळेस डावे एसटीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला दरम्यान पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळले आणि वाईट चेंडू इथे मात्र घोषित केला गेला. या वाईट चेंडूने धावपलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाज तयार. इथे यावेळेस लोअर फुलटॉस आहे, कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये सजवली गेली आहे. क्षेत्ररक्षक अगदी तिथे 38 सर्कलच्या अगदी लगत उभे होते, त्याने चेंडू अडवला. इथे मात्र फेकी झालेली आपण पाहू शकाल. 2 धावा तत्पूर्वी या धावपलकावर जोडण्याची संधी होती आणि ती संधी हेरली गेली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये सुद्धा नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, ज्यावेळेस सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाचे किशोर मिटकर यांनी प्रत्येक वेळेस धावबाद करण्याची संधी दिली होती, परंतु समोरचा संघ म्हणजे पिंपळा संघाने त्यांना बादच केलं नव्हतं. गोलंदाज तयार. इथे हे बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फुल लेंथ आहे. प्रत्येक वेळेस ही तीच चूक मैदानाच्या आतमध्ये, दॅट मिस्टेक इज रिपीटेडली डन बाय द बॅट्समन. पुन्हा ती चूक इथे फलंदाजाची होते. फ्रंटफुट लावून खेळण्याचा चेंडू आहे, बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न अयशस्वी. स्टेप आउट झाले, त्यावेळेस फुलटॉस कन्वर्ट केले. चेंडूला पाहायचंय, झेल घेण्याची संधी नाहीये. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी तर निघावं लागेल. अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण केलं जातं. जर्सी नंबर 7. 2 धावा इथे मात्र झालेत पूर्ण. वेळे संघ खऱ्या अर्थाने पहिला सामना खेळतो या नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणाऱ्या या प्रतियोगितेमध्ये. पाहायचंय आतापर्यंत धावून धावा जास्तीत जास्त काढलेले आहेत. मोठे फटके आतापर्यंत खऱ्या अर्थाने प्रतीक्षेत आहेत.
शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, बीट झाले यावेळेस एसटी रक्षक आणि चेंडू सरळ निघून गेला. लॉंग स्टॉप सीमारेषा ओलांडत असताना हा चौकार वाईड +4 पंजा. धन्यवाद. धावपलकर धावा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्या झालेल्या आहेत आतापर्यंत 24. नशिबाचा पंजा मैदानाच्या आतमध्ये तर मिळालाय. पाहायचंय तिसरा पंच पाहिजे. यस, खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं निश्चितच आयोजकांची दूरदृष्टी की ज्यामध्ये आपण पाहिलं शेवटचा जो सामना होता क्वालिफिकेशनचा राऊंड, त्या सामन्यामध्ये अगदी पहिल्या चेंडूपासून तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला होता. म्हणजे कोणावर निश्चितच अन्याय होऊ नये अशा पद्धतीचा मानस इथे मात्र आयोजकांचा आहे. आणि ही स्पर्धा फार मोठी आहे. खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटला दुजोरा देत असताना अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. या अगोदर साजन पाटील, वैभव पाटील, साहिल पाटील आयोजित कारेवलीची स्पर्धा आपण पाहिली. फार मोठ्या प्रमाणावर त्या स्पर्धेचं निश्चित आयोजन संपन्न झालं. आणि इथेही सदानंदजी पाटील, फुलाजी इतरकड आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपण 40+ क्रिकेटमधील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय. गोलंदाजाला तयार होताना आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. धावपलकर धावा 24-24. समोर ठेवले, समोरच्या दिशेने खेळून काढले, लाफथेट फटका, झेल घेण्याची संधी सुटली. साधा सोपा सरळ झेल धरतीला इथे मात्र दान केला गेला. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा मानला जातो आणि यावेळेस हा कणा मोडताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. हा झेल धरतीला दान केला गेला. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. तेलही गेलं, तूपही गेलं. 2 धावा मात्र या धावपलकर आल्या. 26 धावा धावपलकर असताना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. तिसरं षटक जोपर्यंत सुरू होत आहे तोपर्यंत जाऊया ही जी हसरी सकाळ आहे तिला अधिक हसरी करूया. डीजेच्या माध्यमातून म्युझिकल ब्रेक घेऊया. बाला पाटील गोल्डन मॅन ठाणे जिल्ह्याची आहे हो शान. दादा पाटील गोल्डन मॅन ठाणे जिल्ह्याची आहे हो शान. बाला पाटील गोल्डन मॅन ठाणे जिल्ह्याची आहे हो शान. दादा पाटील गोल्डन मॅन ठाणे जिल्ह्याची आहे हो शान. हॅलो, धावपलकर धावा 26. यस डीजे. राजा माणूस हा आहे ओ वारी दादाची आमचे आदाई. धन्यवाद. विनंती असेल यानंतरचा सामना मित्रांनो पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहू शकाल. जय कालिका माता कालवार वर्सेस मार्कंडे कारिवली. हॅलो, आयोजकांकडून खऱ्या अर्थाने सूचना आमच्यापर्यंत पोहोचली. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच जात असताना आपण पाहू शकाल. फार चांगलं कॉपरेशन इथे मात्र पंचांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आपल्याला मिळालेलं आहे. धन्यवाद. या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीसाठी निश्चितच अनेक मान्यवरांचं आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने या मान्यवरांना सुद्धा आपण शुभ सन्मानित करणारच आहोत. या स्पर्धेमध्ये आपलं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. डीजे ऑपरेटर जरा आवाज वाढवा. हॅलो 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 हॅलो. धावपलक आपण पाहिलं तर निश्चितच स्थिर राहिलेला आहे. 2 षटकानंतर 26 धावा धावपलकर असलेल्या मित्रांनो आपण पाहू शकाल. क्रमांक 3 साठी गोलंदाज वापरला जाईल प्रदीप नावाचा गोलंदाज. खऱ्या अर्थाने फार मोठा बोलबाला या प्रदीप नावाच्या गोलंदाजाचा सुद्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये तथा आपण पाहिलं तर मियर स्पोर्ट भरोडिया या संघामध्ये अतिशय महत्वाचा आक्रमक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजासाठी तयार झालेला आपण पाहू शकाल.
या बेसचा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर इथे मात्र पिच केला गेला. चेंडू फुलरलेनचा होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळलेला आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला कोणत्या पद्धतीने अंदाज येते बांधता आला नाही या चेंडूचा आणि निर्धाव चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये प्रदीपच्या माध्यमातून झालेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील यानंतरचा पहिल्या फेरीतील तिसरा सामना जय कालिका माता कालवार वर्सेस मार्कंडे कारिवली. दोन्ही संघांनी आपण आल्याची नोंद करा आणि लगेचच नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे. अँगल चेंज करून पुन्हा एकदा प्रदीप नावाचा गोलंदाज इथे मात्र तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव आलेला असताना सुद्धा इथे मात्र वेगळा विचार करतोय गोलंदाज. खऱ्या अर्थाने त्याच्या मनामध्ये कशा पद्धतीने इथे विचारांचा कावर माजले पाहायला मिळेल. यावेळेस लॉक केले चेंडूला अगेन्स्ट दी स्पिन खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. चेंडूवर आले फेकी झाली. काय अप्रतिमरित्या इथे हा चेंडू खऱ्या अर्थाने या एसटी रक्षकापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. अप्रतिम फेकी झाली. फलंदाजाला खऱ्या अर्थाने या अगोदरच बाद व्हायचं होतं. त्या पद्धतीचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाले होते. इथे फटका चांगला होता आणि हा फटका चांगला सजवला असताना एकदा धावपलकर आली. दुसरीसाठी फलंदाज बाद झालेले आपण पाहायला मिळाले. किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहू शकता. अमर नावाचा फलंदाज आहे. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाची जी पोझिशन आहे अतिशय काठी टोचणारी आहे. कारण या अगोदर सलामीचा एक फलंदाज बाद झालेला असतो. त्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने धावपलकाला गती सुद्धा द्यायची असते. त्याकडे पाहायचं असतं. विकेट जाण्यापासून खऱ्या अर्थाने परावृत्त ठेवावं लागतं. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने क्रमांक 3 साठी आहेत आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर अनेक मातब्बर खेळाडू क्रमांक 3 साठी वापरले गेलेले आपण पाहतोय. बॅकफुटला आले. चेंडूला फक्त आणि फक्त वळवलाय. त्याचे कव्हर पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येऊन पोहोचतात. चेंडू अडवतात. फेकी झाली आहे आणि तोपर्यंत इथे मात्र आपण पाहायला मिळालं आपल्याला 2 धावा इथे तत्पूर्वी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावपलक आपण पाहिलं तर 29 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 40+ क्रिकेट निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा धावपलकावर लावल्या गेल्या पाहिजेत तर 40 किंवा खऱ्या अर्थाने त्यापेक्षा 2-5 धावा जर जास्त धावपलकावर आल्या तर फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये फार लो स्कोरिंगचे सामने झाले. सर्वात जास्त अधिक स्कोर मला असं वाटतं 53 धावा कालच्या दिवसामध्ये धावपलकावर लावल्या गेल्या. जय बजरंग कारिवली यांच्या माध्यमातून पाहायचं आहे. प्रदीप तयार. अगेन्स्ट दी स्पिन खेळायचं होतं. यावेळेस त्रिफळाची मधली एसटी उद्ध्वस्त केली गेली. प्रदीपच्या माध्यमातून ग्रेट बॉलिंग. फलंदाज बाद. धन्यवाद. येस पंचांना पाण्याची गरज आहे. थँक्यू. स्वयंसेवकांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. एकोणतीस धावा धावपलको लागलेले मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. स्वर्गवासी कुसुमबाई स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन मित्रांनो निश्चितच आपण पाहतो. एकविरा स्पोर्ट्स क्लब पिंपळनेर आयोजित ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. हनुमान शेठ पाटील, फुलाजी इतरकड, सदानंदजी पाटील, मणिलालजी पाटील, रवींद्र गायकवाड, राजेंद्र गायकवाड, तानाजी पाटील, कारुराम गायकवाड, योगेश गायकवाड, वसुदेव गायकवाड, छत्रपती पाटील, किरण पाटील, सुधाकर इतरकड, मच्छिंद्र पाटील, उल्हास पाटील, कैलास भोईर या सर्वांच्या खऱ्या अर्थाने मेहनतीने या स्पर्धेला साकार केलं गेलेलं आहे. ही स्पर्धा आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. स्पर्धेचा आजचा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने 2 सामने आतापर्यंत संपलेले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतो खऱ्या अर्थाने हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे आणि दुसऱ्या सामन्यातील पहिलं सत्र सुरू आहे. यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे कालवार आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आपण संघ पाहू शकाल मार्कंडे कारिवली. जय कालिका माता कालवार वर्सेस मार्कंडे कारिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच नाणेफेकीसाठी समोर रिपोर्टिंग करायचे. मला असं वाटतं मार्कंडे कारिवली संघाचे संघनायक आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. कालवार संघाच्या संघनायकाला विनंती आहे तुम्हीही आल्याची नोंद करा.
29 धावा धावपल करूयात. आतापर्यंत आपण पाहतो खऱ्या अर्थाने तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाला मार्गस्थ केले प्रदीप नामाच्या या गोलंदाजाने आणि या तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. या 2 चेंडूंमध्ये किती धावा येतात? खऱ्या अर्थाने ज्या 40-42 धावांचा उल्लेख आपण करतो त्या 40-42 धावांकडे हा संघ तर खऱ्या अर्थाने आगीकूच झाला असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज प्रदीप तयार असतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल श्याम. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्याम आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला सलामीसाठी आलेले कांतीलाल. स्लॉ केले चेंडूला. मिस टायमिंग फटा. मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा एसटी रक्षकाने केला प्रयत्न. अंतिम क्षणाला चेंडू अडवला. फेकी झाली कुठेतरी स्क्वेअर. अतिरिक्त घाई मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि धावबादच्या रूपाने गडी बाद झाला. धन्यवाद. धन्यवाद. चला धावपलकर धावा 30 आहेत आणि पाहायचे धावबादच्या रूपाने गडी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळेल मंगेश पाटील. या फलंदाजाचं सुद्धा खऱ्या अर्थाने फार मोठं नाव आहे. पाहायचंय आपल्या नावाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळ इथे मात्र प्रस्तुत करता येईल का? गोलंदाज तयार प्रदीप. शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज ज्या पद्धतीने आपल्याला दिसतात खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने फुटवर्क या फलंदाजाकडे आहे. परंतु आपल्याकडे ज्ञान असणं नुसतं उपयोगाचं नाही मित्रांनो. ते ज्ञान कुठे आणि कसं वापरायला पाहिजे याचं ज्ञान आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिला हा चेंडू आला निर्धाव. 3 षटकांचा खेळ झाला आणि प्रति षटकामध्ये 10.00 ची धावगती राखत असताना 30 धावा धापलकर आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत 3. मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता. यस, मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता पिंपळनेर गावचे सन्मान्य पोलीस पाटील सुदामजी गायकवाड साहेब. त्याचबरोबर आपण पाहू शकाल सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील. 30 धावा धावपलकर आहेत. सन्माननीय नंदूजी पाटील ग्रामपंचायत सदस्य. त्याचबरोबर आपण पाहू शकाल प्रकाशजी गायकवाड माजी सरपंच. त्याचबरोबर आपण पाहू शकाल परशुरामजी गायकवाड माजी सरपंच. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पिंपळनेर गावची शान आहे. अप्रतिम आयोजन या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण पाहतोय. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे जेव्हा. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्यामधून निघून गेलेल्या आपल्या मातोश्री स्वर्गवासी कुसुमबाई पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या स्मृती चिरकाल आपल्या स्मरणामध्ये राहण्यासाठी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. मंगेशसाठी पहिला चेंडू बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून गेला. एसटी रक्षक कुठेतरी सुमार कामगिरी करतोय. जिथेही एकही धाव इथे मात्र या धावपलकर जोडण्याची संधी नव्हती तिथे एक धाव आली आहे आणि स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचदा क्रिकेटमध्ये असे इन्सिडेंट्स होत असतात. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आहे. तिसऱ्या पंचाला आम्ही खऱ्या अर्थाने तयारच ठेवलाय. ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये त्याची रिक्वायरमेंट असेल त्या वेळेस कोणत्याही पद्धतीने वेळेचा अपव्यय न करता निश्चितच तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेला आपण पाहू शकाल. कालच्या दिवसापासून फार उत्तम कामगिरी पंच म्हणून करत असणारे हे तिन्ही पंच आपण पाहतो. खऱ्या अर्थाने लारा सर असतील, त्याचबरोबर त्यांच्या साथीने केवलजी नाईक असतील आणि त्यांच्याबरोबर पाटील सर असतील. अशा पद्धतीने हे 3 पंच कोणत्या पद्धतीने अपपर भाव मनात बाळगता कोणताही मतभेद न ठेवता इथे मात्र पंचगिरी करतायत.
फुलटॉस होता, चेंडूला खऱ्या अर्थाने पिक केलंय आणि काबू कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला खऱ्या अर्थाने ढकलून दिलंय, तटवलाय. फुलटॉस चेंडूचा ज्या पद्धतीने समाचार घेणं आवश्यक होतं तो समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला नाही. याचं कारण आहे या अगोदर हा जो फलंदाज आहे तो बॅकफुटला गेला होता, कारण अधिक फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न कधी शपल क्रॉस होतात, कधी निश्चितच खऱ्या अर्थाने डान्सिंग डाऊन द ट्रॅक करून खऱ्या अर्थाने फटका सजवण्याचा प्रयत्न करतात. अतिरिक्त काहीतरी कसब दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच होतो या फलंदाजाच्या माध्यमातून. फुलटॉस होता, एक धाव धावपलकर जोडली, 32 धावा. हा फटका किती चांगला आहे, पाहायचंय फटका खऱ्या अर्थाने फसला होता, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, 4 रन्स. धन्यवाद. अगदी योग्य वेळेवर इथे मात्र हा चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आलाय असं म्हणायला हरकत नाही. 36 धावा धावपलकर असेल. फोर्टीप्लस क्रिकेट 40 धावांचं लक्ष अतिशय चांगलं सन्मानजनक लक्ष असतं आणि त्या लक्ष्याकडे आगेकूच केली जाते. गोलंदाज नवजीवन तयार. इथेही बिगिट करायचं होतं, खऱ्या अर्थाने लेग बिपर साठी शाउट केली गेली आणि निश्चितच लेग बॅकच्या रूपाने एक धाव इकडे अंकित केली जाईल. आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने या एका धावेने धावफलक 37 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 37 धावा धावफलकर असताना या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर तो मोठा फटका खऱ्या अर्थाने या सामन्यातील विजयाचा जे समीकरण आहे ना त्या समीकरणामध्ये परिणामकारकता इथे मात्र दाखवू शकतो. पाहिजे फलंदाजाला बाद करावं लागेल यावेळेस. खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीत तुम्ही फलंदाजाला जर बाद केलं नाही तर खऱ्या अर्थाने पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतं. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एका चेंडूचा सामना करण्याची संधी असेल आणि विनंती असेल यानंतरचा सामना कालवार वर्सेस कारिवली, मार्कंडे कारिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. फक्त आणि फक्त एक चेंडू येणं शेष आहे आणि या एका चेंडूवर पाहिजे कशा पद्धतीने फलंदाज फलंदाजी करतील. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. धावपलकर धावा एकूण अंकित झालेले 37. 40 आकडा इथे मात्र हे धावपलक ओलांडतंय का पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरेल. गोलंदाज नवजीवन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर आलेले आपण पाहू शकाल. बॅकफुट आले. चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळून काढलेले आहे. अपिश कवटराव मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एक पूर्ण असतील, दुसरीसाठी निघतील का. मंगेश पाटील यांची रनिंग बिटवीन द विकेट्स खऱ्या अर्थाने अप्रतिम आहे आणि डेंजर झोन कडे धावत असताना हे दुसरी धाव सुद्धा इथे मात्र अप्रतिमरित्या पूर्ण केली गेली आणि 39 धावा धावपलकर म्हणजे निश्चितच बहुचर्चित 40 चा आकडा इथे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना या मिहिर स्पोर्ट्स बरोडी या संघाला जिंकण्यासाठी गाठावा लागेल. तत्पूर्वी मित्रांनो जाऊया, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यासाठी आयोजकांना विनंती आपण तयार राहायचंय. या स्पर्धेचे प्रणेते प्रसिद्ध उद्योगपती गोल्डन मॅन सदानंदजी पाटील आपणास विनंती आपण खऱ्या अर्थाने इथे मात्र शुभ सन्मान करण्यासाठी तयार राहायचंय. व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य प्रकाशजी गायकवाड सरपंच साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती सदानंदजी पाटील आपणास आहे. आपण पाहू शकाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातं. रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांना शुभ सन्मानित केलं जातं. व्यासपीठावर उपस्थित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदूजी पाटील साहेब यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक म्हणजे गोल्डन मॅन सदानंदजी पाटील साहेब आपणास आहे. आपण आपल्या शुभ हस्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदूजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र करायचा आहे आणि तो शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झालेला आपण मित्रांनो पाहू शकता. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित पिंपळनेर गावचे सन्माननीय पोलीस पाटील सुदाम दादा गायकवाड साहेब यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती निश्चितच मुख्य आयोजकांना आहे. आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मुख्य व्यासपीठावर होतोय. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित परशुरामजी गायकवाड माजी सरपंच यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना आहे. याही मान्यवराला शुभ सन्मानित केलं गेलेलं मित्रांनो आपण निश्चितच
पाहू शकाल कोणतीही स्पर्धा यशस्वी झाली की नाही यासाठी तुमच्या स्पर्धेच्या कालावधीमध्ये मुख्य व्यासपीठावर किती मान्यवर विराजमान झाले हे अतिशय महत्त्वाचं असतं. या स्पर्धेला कालच्या दिवसामधून झाली आहे सुरुवात आणि आजपर्यंत आपण पाहिले तर अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. आणि यानंतर जो सामना आहे त्या दोन्ही संघाच्या संघनायकांचा शुभ सन्मान करण्याची विनंती ती मात्र सदानंदजी पाटील आपणास असेल. आपण जाऊया मार्कंडे कारिवली संघाचे संघनायक काय नाव आहे सुभाषजी बतिनिया यांचा शुभ सन्मान करण्याची ती मात्र विनंती असेल सदानंदजी पाटील यांना. तुमचं नाव माहित होतं मला वाटलं ते आहेत का तुम्ही आहेत कॅप्टन कोण आहे म्हणून विचारावं लागलं. धन्यवाद. त्याचबरोबर कालवार संघाचे संघनायक धन्यवाद संभाजी म्हात्रे साहेब यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती असेल. खऱ्या अर्थाने आज संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत कालिका माता कालवार संघाचे संघनायक. मुख्य व्यासपीठावर मान्यवरांचा शुभ सन्मान झाला. मित्रांनो दोन्ही संघाचा संघनायकांचा शुभ सन्मान झाला आणि या दोन संघांदरम्यान निश्चितच यानंतर नाणेफेक केली जाईल आणि त्या नाणेफेकीसाठी चिकणे सर टॉस बॉक्स मध्ये आलेले आपण निश्चितच पाहू शकाल. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. धन्यवाद. यस मित्र कालवार वर्सेस कारिवली हा सामना आपण पाहणार आहोत. आमच्या भगिनी इंदिरा प्रकाश पाटील यांचे पतिदेव प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते विद्यमान गायकवाड विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण हे टॉस करत आहोत. छापा असं म्हणणं आहे कालिका माता कालवार संघाच्या कॅप्टनचा मात्र काटा. सुभाजी बत्तीने फक्त निर्णय सांगायचा आहे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तर मित्र टॉस या ठिकाणी झालेले कारिवली संघाचे कॅप्टन सुभाजी बत्तीने यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कालवार संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बच्चे कंपनी चला आपण मैदान सोडा. बच्चे कंपनी तर मित्र हो स्वर्गीय कुसुमबाई स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतात एक अतिशय महत्त्वाचा सामना मीर स्पोर्ट भरोडी वर्सेस गावदी स्पोर्ट वेळे. गावदी स्पोर्ट वेळे संघ याच वर्षी या समितीमध्ये म्हणजे नवीन 40+ क्रिकेट कमिटीमध्ये सहभागी झाला आणि आता मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना मीर स्पोर्ट भरोडी संघाविरुद्ध 4 षटकांमध्ये 39 धावा करून 40 धावांचं लक्ष ठेवतोय. धन्यवाद प्रकाशजी गायकवाड साहेब विद्यमान सरपंच इंदिराजी प्रकाश गायकवाड यांचे पतिदेव आमचे भाऊजी या व्यासपीठावर आपण उपस्थित राहिला. त्या व्यासपीठाची शोभा वाढवली. त्यांच्या समवेत सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. नीट अँड क्लीन टेलिकास्ट खास करून आपण 3 स्टार मूवीजचंही या ठिकाणी अभिनंदन करूया. मी सकाळीच म्हटलं की 3 स्टार म्हणजे त्यांचे फक्त 3 स्टार नाही आहेत तर त्यामध्ये त्यांची चिकाटी त्यांचं ध्येय आणि त्यांची काम करण्याची जिद्द या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि याच गोष्टींच्या बळावर आज 3 स्टार मूवीजने पुन्हा भिवंडी तालुक्यामध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं नाव हे कमावलेलं आहे. मीर स्पोर्ट भरोडी संघाकडून सलामीची जी जोडी आहे ती सलामीची जोडी प्रेमनाथ आणि सुनील. प्रेमनाथ नेहमीच 45 वयोगटाच्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी करणारा हा फलंदाज. येस दमन चषकामध्ये चांगली वसई 40+ दमन चषक जो झाला त्या चषकाचा पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जगभर बघितलं गेलं. बेस्ट ऑफ लक 3 स्टार मूवीज. प्रेमनाथ आणि सुनील ही जोडी खेळपट्टीवर आहे. षटक सुरू करतोय गोलंदाज कांतीलाल. पॉवर प्लेचे षटक पहिला चेंडू कांतीलाल
हा बॉल शफल क्रॉस करण्याचा प्रयत्न होता, पहिला चेंडू आणि मात्र पहिल्या चेंडूवर धोकादायक धाव इथे पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. मात्र लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. लेग बाय काय होईना, धावा कशाही प्रकारे आल्या हे महत्वाचं आहे. 40 धावांचं लक्ष, 4 षटकामध्ये जर विचार केला तर 10ची सरासरी आवश्यक आहे इथे मिड स्पोर्ट भरोटी संघाला. आणि मिड स्पोर्ट भरोटी संघाने यावर्षी सूर्य संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर मानकोली कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये हा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. काय जबरदस्त कामगिरी करतोय हा संघ आणि एकाच दिवशी 2 फायनल खेळण्याचा मान या संघाने मिळवला होता. कांतीलाल ऑन्स अगेन्स्ट. हा बॉल पुन्हा एकदा शफल क्रॉस झाले फलंदाज प्रेमनाथ. मात्र बघा कुठे ना कुठे आपण पाहतोय की गोलंदाजीची चतुराई कामी आली. 40+ क्रिकेट हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कधी सुसाट गोलंदाजी केली जाते आणि कधी कधी मात्र तुम्हाला फसवलं जातं हवेमध्ये. हे आहे 40+ क्रिकेट. कांतीलाल ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले फलंदाज प्रेमनाथ. मात्र इथे पुन्हा एकदा चतुराई कामी आली गोलंदाजाची. बघा टप्पा, प्रत्येक टप्पा वेगवेगळा टाकण्याचा प्रयत्न. 45 वयोगट तुमचा असेल का ना, मात्र ती जिद्द आहे जी खेळण्याची, ती जिद्द इथे कामी येते, ती चिकाटी कामी येते आणि हेच करतोय गोलंदाज कांतीलाल. ओव्हर द विकेट. येस, वय वाढतं तसा अनुभव वाढतोय. इथे अनुभव कामी आलेला पुन्हा एकदा गोलंदाजाला. इनर एज लागली, चेंडू गेला, शॉर्ट फाईन लेगला 1 धाव मिळाली. पहिल्या षटकात पूर्णपणे धावसंख्येवर खीळ बसवलेले, धावसंख्येला पूर्णपणे जायबंदी केलेले. 2 धावा फक्त धावफलकावर लागलेले आहेत मिड स्पोर्ट भरोटी संघाच्या. करायच्या तब्बल 40. 24 चेंडू 40 धावा. यस, कुणाल गायकवाड, निखिल गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कुणालजी गायकवाड, निखिलजी गायकवाड, आपलं खूप खूप आभार. बऱ्याचशा शुभेच्छांच्या मुळेच हे स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली जात आहे. पुढे आले फलंदाज. मोठा फटका मारण्याचा इरादा होता, मात्र तितकाच चांगला चेंडू होता. स्वतःला यॉर्क करून घेतलं मात्र फलंदाजाने. इथे 1 धाव आली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली 3. आटोकाट प्रयत्न केले जातात पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांकडून, मात्र गोलंदाज कुठे ना कुठे फ्लाईट देऊन फलंदाजांना चकवतोय. 45 विरुद्ध 45 असा हा सामना आणि मात्र गोलंदाज कुठे ना कुठे हावी होतोय फलंदाजांवर. कांतीलाल. बॅकफुटला गेले, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. स्वतः गोलंदाज तिथे चेंडूवर 1 धाव पूर्ण केली. पॉवर प्लेचं षटक, अतिशय महत्वाचं षटक या इथे संपलेलं आहे. मिड स्पोर्ट भरोटी संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त 4. कसं आहे ना बघा, पॉवर प्लेचं षटक म्हणजे असं वाटतंय की कुठे ना कुठे खूप धावा केल्या जातील, कारण 38चं डिस्ट्रिक्शन असतं. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38च्या बाहेर असतात आणि फलंदाजांना असं वाटतं की गॅप काढून किंवा मोठे फटके मारून मी धावा वाढवेन. मात्र त्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमच्यामध्ये असलेली क्षमता, तुमचं टॅलेंट आणि खास करून चेंडूवरची नजर ही अतिशय महत्त्वाची असतं. इथं पहिलं षटक पूर्णपणे बॅकफुटवर. इथून उलटके वार करावा लागेल, पलटके वार करावा लागेल मिड स्पोर्ट भरोटी संघाला, कारण धावफलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 4. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ज्ञानदेव, कांतीलाल गेला, ज्ञानदेव आला. पॉवर प्लेचं षटक संपलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण बघा, शॉर्ट फाईन लगे, शॉर्ट थर्ड मैने, डीप पॉइंट, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑफ. हा बॉल शफल क्रॉस झालेला फलंदाज, वॉट शॉट, चेंडू जाईल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ सीमारेषा पार. थँक्यू डीजे मास्टर. भूमिपुत्र पेटून उठणं आवश्यक आहे, कारण आपण या भूमीचे लाल आहोत. ही भूमी आपली आहे आणि या भूमीवर राज्यही आपलं चालायला हवं आणि भूमिपुत्र नेहमीच पेटून उठायला हवा. इथे पेटून उठलाय मात्र फलंदाज प्रेमनाथ. हा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडूला कट केलेला आहे. डीप कव्हर, सॉरी डीप पॉइंट सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. 1 धाव तर नक्कीच आली.
जवळ जवळ दुसरी धाव पूर्ण केलेली आहे, तिसऱ्या धावेचा होतोय या इथे प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज सुनील बाद. खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा किती राहरा करता शिवाजी राजा यस, गावदेव वेळे संघ चांगली कामगिरी करतोय या सामन्यामध्ये. कारण बघा पहिल्या षटकामध्ये फक्त चार धावा कांतीलालच्या गोलंदाजीवर आले आणि गावदेव वेळे संघाला टी शर्ट स्पॉन्सर नक्कीच गोल्डमॅन सदा पाटील यांच्याकडून झालेले आहेत. सदा पाटील बाळा पाटील ही जोडी पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. गोल्डमॅन असं त्यांना संबोधलं जात आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि यांच्या दोघांच्या माध्यमातून वेळे संघाला टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. ज्ञानदेव पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पाहतोय आपण दुसरा चेंडू कुठे ना कुठे शॉट ठेवला होता, बॅकफुटला गेले फलंदाज. 2 धावा तर पूर्ण केल्या, मात्र सुनील हा धावबाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतला. प्रदीप येतोय नवीन फलंदाज. रणनीती सुरू केलेली आहे मीर स्पोर्ट भरोटी संघाने आणि 40+ क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो, रणनीती प्लॅनिंग अतिशय महत्वाचं असते. फुलटॉस चेंडू, हा खराब चेंडू आहे, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलेला आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. कुठल्याही परिस्थितीत आपण पाहतोय की इथे रेग्युलर क्रिकेट पासून कमी नाहीयेत आमचे हे खेळाडू. 40+चे नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 1+2 अशा 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 3 धावाने धावसंख्या पुढे सरकते दुहेरी अंकामध्ये. मीर स्पोर्ट बरोडी 1-10. पुढील चेंडू फ्रीट असेल. गोलंदाज फलंदाज सूचना आहे क्षेत्ररक्षक आपणास सूचना. पुढील चेंडू फ्रीट. 10वरून 13वर धावसंख्या पोहोचलेली आहे, क्षमस्व. या इथे पुन्हा एकदा ज्ञानदेव तयार होईल. अटॅकिंग बॉलिंग पहिल्या षटकात कांतीलालने केली, फ्लाईट दिली, आव्हान स्वीकारलं होतं फलंदाजांचं, मात्र नक्कीच कांतीलाल यशस्वी झाला. ज्ञानदेव तितकासा यशस्वी होत नाहीये दुसऱ्या षटकामध्ये. फ्रीटचा फटका, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे मिळेल. यस, एका धावेवर समाधान मानतोय फलंदाज प्रदीप. 3 धावा प्रदीपच्या खात्यावर, 1 धाव लागते मीर स्पोर्ट बरोडी संघाच्या खात्यावर. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. संघर्ष सुरू आहे दोन्ही संघामध्ये. संघर्ष का नसावा, कारण तुम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरता फक्त आणि फक्त विजय कसा मिळवायचा हेच पाहत असता आणि त्यासाठी संघर्ष अतिशय महत्वाचा असतो. दोन्ही संघ संघर्ष करताना. ओव्हर द विकेट ज्ञानदेव. हा बॉल आपण पाहतोय झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न महागडा ठरतोय की काय आपल्या संघासाठी. प्रेमनाथ एक चौकार तर प्रेमनाथच्या बॅटमधून आलेला आहे, मात्र कुठे ना कुठे डॉट चेंडू हे सुनील आहे, सॉरी इथे बॅकफुटला गेलेले आहेत. चांगला फटका आहे, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षणही होतंय. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. रणरण त्या उन्हात फटका मारून धावणं, 2 धावा पूर्ण करणं खूप जिकरीचं आहे मित्रांनो. आपण फक्त सावलीत बसून सामना पाहण्याचा आनंद घेत असतो, मात्र खेळपट्टीवर ज्यांना घाम गाळावा लागतो, मैदानामध्ये ज्यांना घाम गाळावा लागतो त्यांना समजते की क्रिकेट इतक्या रणरण त्या उन्हात खेळणं काय चीज आहे. 16 धावा धावफलकावर. ज्ञानदेव हाफवाली दिली होती, अंदाधुंदी फटका. दुसऱ्या षटकाची समाप्ती येते, पंचांचा इशारा येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा, आणखी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूवर करायच्यात तब्बल 24 धावा.
ड्रिंक्स इंटरव्हल होतोय. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर सुश्राव्य धून ऐकूया. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. वेलकम विजयजी गायकवाड, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. कुसुमबाई स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे एकविरा स्पोर्ट पिंपळनेर या संघाच्या वतीने. मित्रो, काल अतिशय दुर्दैवी घटना क्रिकेट विश्वात आपल्याला पाहायला मिळाली. लेजंड क्रिकेटर शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर, याचा काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. अपर फॅटनी गली येथे त्यांचा जन्म झाला होता ऑस्ट्रेलियामध्ये. आणि त्यानंतर आपण बघितलं की 4 मार्च 2022 रोजी थायलंड येथे शेवटचा श्वास घेतला. वयाच्या 52व्या वर्षी निधन होणे खरोखरच क्रिकेटसाठी अतिशय दुर्दैवी घटना. 145 टेस्टमध्ये 708 विकेट या महान गोलंदाजाने घेतल्या होत्या 2.65च्या सरासरीने. आणि इकॉनॉमीचा जर विचार केला तर इकॉनॉमिक क्रिकेटमध्ये शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर 194 वनडेमध्ये 293 विकेट या महान गोलंदाजाने घेतले. त्यानंतर T20चा जर विचार केला तर 73 T20मध्ये 70 फलंदाजांना तंबूचा रस्ता या महान गोलंदाजाने दाखवला होता. एक काळ असा होता की या गोलंदाजाची याची देही याची डोला गोलंदाजी आम्ही बघितली होती. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये जे द्वंद्व झालं होतं ते द्वंद्व अतिशय जबरदस्त 1998-99चा तो काल होता. आणि त्या काळात हे दोन महान खेळाडू एकमेकांसमोर थाटले होते. शेन वॉर्न यांना नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. अमर येतोय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. अग्निपरीक्षा रणरणत्या उन्हात फलंदाजाची असेल गोलंदाजांसमोर. मात्र गोलंदाजांना ही निकरीची गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट. इथे मात्र पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाहीये. पंच वळतील का आमच्याकडे? येस, अंदाज खरा ठरतोय. खास करून फलंदाजाचा अंदाज इथे खरा ठरलेला आहे. पंच केवळ नाईक यांचा इशारा वाईटचा. एक अवांतर धाव संख्या 17, 23 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. ओहो, टॉस झाला. चेंडू पडल्यानंतर बघू शकतो आपण काय जबरदस्त चेंडू होता. ही खासियत आहे गोलंदाज अमरची. आणि बघा, तुमचे स्पेशल चेंडू जे असतात ना, ते स्पेशल चेंडू अतिशय कठीण परिस्थितीमध्ये वापरायचे असतात. तेच केलेले या इथे अमरने. स्पेशल चेंडू होता अमरचा. टॉस करणारा चेंडू, उचलणारा चेंडू. फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ. 11 चेंडू 23ची आवश्यकता. इथे मात्र अंडरआइज केलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. वाड कॅच, ब्रिलियंट कॅच. श्यामच्या माध्यमातून हा जबरदस्त झेल. फलंदाज फेल. येस डीजे मास्टर, सध्या जर बघितलं तर जय बजरंग कारिवली 1 नंबरवर आहे या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. कारण आतापर्यंत या संघाने 3 अंतिम विजेतेपद पटकावलेले आहेत नक्कीच. आणि कालही सुपर 3 मध्ये हा संघ पोहोचलेला आहे. नक्कीच 1 नंबरचा विचार केला तर अजूनही सोनेरी दिवस आठवत असतील एकविरा पिंपळनेर संघाला. कारण एका वर्षामध्ये या संघाने तब्बल 7 विजेतेपद पटकावले होते. आणि 7 विजेतेपद पटकावताना या संघातील खेळाडूंनी काय जबरदस्त
परफॉर्मन्स केला होता. एक काळ असा होता की हा संघ समोर असला की समोरचा संघ नक्कीच हातपाय गाळत असे. मात्र काळ बदलला. ह्या संघाला पुन्हा एकदा सुवर्ण दिवस सोन्याचे दिवस येतील अशी अपेक्षा करूया आणि शुभेच्छा देऊया. विक्रम फलंदाजीसाठी येतोय. ओहो, इथे मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आलेला नाही. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला मात्र शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 18. फुलटॉस चेंडू होता मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा फलंदाजाला घेता आलेला नाहीये. सुनील जाडजोड शरीरयष्टीचा हा फलंदाज मात्र बघा काय अजूनही त्याच्याकडे क्षमता आहे. खेळपट्टीवर पहिल्या चेंडूपासून खेळतोय. दमखम सुनील मध्ये अजूनही आहे. क्रिकेटसाठी वय महत्वाचं नसतं. क्रिकेटसाठी तुमची मानसिक स्थिती आवश्यक असते आणि इथे पाहतोय आपण चेंडू पडल्यानंतर कुठे ना कुठे धडपड केली जाते क्षेत्ररक्षकाकडून आणि ही धडपड वाया जात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याचा आहे असा प्रभाव, ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याचा आहे असा प्रभाव, आहे असा प्रभाव. बाल्या मामाचं गाजतंय नाव. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. जीवनामध्ये कुठे ना कुठे बघा आपल्याला नशीब नेहमी साथ देत असतं आणि तीच नशिबाची साथ मिळते इथे मेरस्पोर्ट बरोडी संघाला. 22 धावा धावपलकावर लागलेले आहेत. हा चेंडू महत्वाचा, अतिशय महत्वाचा चेंडू आणि मात्र महत्वाचा चेंडू व्यवस्थित खेळता आलेला नाहीये. फुलर लाईन चेंडू जेन्युइन इन स्विंगर आपण बघितला. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. कुठे ना कुठे सामन्यामध्ये गरमागरमी वाढलेली आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय अमर. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला. चेंडूवर फ्लिक केलेला आहे. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. इथे पुन्हा एकदा साथ मिळते नशिबाची. मिड स्पॉट बरोडी संघाला चौकार. मामा माणूस साधा भला, गोर गरिबानाला भला. नेता असा हा खंबीर झाला, त्याच्या नावाचा हाय बोलबाला. आहे हो मामा मनाने साधा, मनात बसलाय राव. आहे हो मामा मनाने साधा, मनात बसलाय राव. मनात बसलाय राव. वाळ्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव. वाळ्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव. बघा जीवनामध्ये कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न करता, नशिबाची साथ मिळत नसते. मात्र कधी कधी तुम्ही प्रयत्न न करता ही नशिबाची साथ मिळत असते. असंच घडले. दोन्ही संघांचा जर विचार केला तर वेळे संघाचे कुठे ना कुठे नशीब साथ देत नाहीत, तर भरोडी संघाला नशिबाची पूर्णपणे साथ या इथे मिळत आहे. धावसंख्या धावपलकावर लागलेली 26. आता मात्र खरं बॅटल इथून सुरू झालेले. रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये जितकी दिलचस्पी नसेल प्रेक्षकांना, तितकी मात्र आता या सामन्यामध्ये दिलचस्पी वाढलेली आहे. कारण 6 चेंडूंनी जिंकण्यासाठी करायच्या आहेत 14 धावा. गोलंदाज कोण येईल, गोलंदाजी कोणाकडे सोपवली जात आहे हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण इथे गोलंदाजावर नक्कीच दबाव असेल आणि श्याम बघूया दबाव झेलतोय का. या अगोदर क्षेत्ररक्षण करताना श्यामने जो झेल घेतला होता तो आजच्या दिवसातील एक अप्रतिम झेल होता. श्यामच्या बॉडी लँग्वेजवरनं तर वाटते की हे आव्हान त्याने स्वीकारलेले. मात्र इथे सुनील बघा पहिल्या चेंडूपासून खेळतोय आणि सुनीलच्याही मनामध्ये उमेद आहे की मी सामना जिंकून देऊ शकतोय. विक्रम त्याला कशा प्रकारे साथ देतोय बघूया. विक्रमच्या बॅटमधून 2 चौकार आले, मात्र दोन्ही चौकार हे लकी चौकार ठरले. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हा बॉल चेंडू हवेत आहे. हो, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक करतोय, यष्टीरक्षक चूक करतोय. यस, आणि 1 धाव पूर्ण. सुनीलच्या बॅटमधून 1 धाव आली आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 27. 5 मध्ये 13ची आवश्यकता.
गरमागरमी वाढलेले, सूर्य आग ओकत आहे. इथे मात्र क्रिकेटमध्ये गरमी वाढलेली आहे. काय घडेल, क्लायमॅक्स कोणीही लिहू शकत नाही या सामन्याचा. श्याम ओव्हर द विकेट, आउटसाइड एज. इथे क्षेत्ररक्षकाची अग्निपरीक्षा होती. हो, व्यासपीठावरूनही म्हटलं जातं की क्षेत्ररक्षक अंदाज धरेल का या चेंडूचा. मात्र चांगला अंदाज धरला क्षेत्ररक्षकाने. एक धाव आली, सुनील बाद झाला धावाच्या रूपाने. Volvo Mercedes जोडीवाला, XC60 चा गाडीवाला. Volvo Mercedes जोडीवाला, XC60 चा गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंढरी शेट फडके, शेट फडके, शेट फडके. बिगरवाला, बिनजोड चकडेवाला. पंढरी शेट फडके, थँक्यू बिगरवाला. डीजे. डीजे मास्टर, खूप चांगलं संगीत आपण वाजवतायत. चांगलं कॉम्बिनेशन, खास करून समालोचकांशी चांगलं आपलं कॉम्बिनेशन आहे. खूप खूप धन्यवाद. 4 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत 12 धावा. मोठा फटका येणं आवश्यक आहे. सायकल, रिक्षा किंवा टू व्हीलरचा प्रवास राहिलेला नाही. हवाई यात्रा करावी लागेल. आणि पहिला चेंडू, हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न. वेग होता नक्कीच अफाट आणि फलंदाज झालाय भुईसपाट. नाकामध्ये गे अंबा, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. छत्रपती महाराजांचा पाणी गे अंबा, पाणी पिलं नाली लाले गे नाली लाले, पाणी Thank you, पिलं DJ. नाली गे. मी स्पोर्ट भरोडी संघ कुठे ना कुठे आज प्लॅनिंग मध्ये कमी पडला. कारण बघा, सुनील खेळपट्टीवर जवळजवळ 9 चेंडू खेळला आणि या 9 चेंडूमध्ये सुनीलच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या. कुठे ना कुठे 45 हे जे खेळाडू होते प्रेमनाथ आणि सुनील यांनी आपल्या संघासाठी भरीव योगदान दिलेलं नाहीये. त्यानंतर प्रदीप 3 धावांवर बाद झाला. विक्रम अजून खेळपट्टीवर आहे. नवीन फलंदाज संजय खेळपट्टीवर येतोय. 3 चेंडू 12ची आवश्यकता. हा फुलटॉ चेंडू आहे, उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. चेंडू सुटतोय हातातून, झेल सुटला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या इथे होईल का? ओहो हो, चेंडू स्टम्प्सला तर लावला होता, मात्र फलंदाज या इथे होतोय धावबाद. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. 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 30 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत 10 धावा. 10 धावा 2 चेंडू मध्ये होतील का? इतिहास वाट पाहतोय. मार्कंडे कारिवली संघाला आठवण असेलच, त्यांच्या खेळाडूने ह्या 2 चेंडूमध्ये 10 धावा पूर्ण केल्या होत्या धर्मवीर चषकामध्ये. इथे चेंडूला खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट. ओहो हो, आता मात्र एका धावेमध्ये, एका चेंडूमध्ये 9ची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. वेहले संघ काय कमालीचा आज खेळला. पहिल्यांदा फलंदाजी, त्यानंतर अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी, नंतर प्लॅनिंग नुसार बघितलं आपण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. मिड स्पोर्ट भरोडी सारख्या एका मोठ्या संघाला, तगड्या संघाला पूर्णपणे नामोहरम केलेलं आहे.
आजच्या दिवसात जो सर्वात बलवान संघ होता सदाजी पाटील साहेब, तो संघ पराभवाच्या उंबरठ्यावर यस आणि या स्पर्धेतून हा संघ बाहेर होतोय. हडलक मीट स्पोर्ट भरोडी अँड अभिनंदन अभिनंदन गावदी स्पोर्ट वेले. सो मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. येस, मॅन ऑफ द मॅच बघा, किशोर आणि कांतीलाल मध्ये चढावर होती. किशोरने सलामी सेवून 11 धावा केल्या. कांतीलाल